अतोनात नुकसान या अतिवृष्टीच्या पावसामुळे झालेलं होतं। त्यामध्ये आमचं सोयाबीन, कापूस, तूर, हळद हे सर्व पिकं वाहून गेली। तसेच आमच्या शेतीतली संपूर्ण माती खरडून गेली। सरकारकडून आम्हाला अपेक्षा होती की सरकार भरीव मदत करेल, परंतु सरकारने 8,500 रुपये त्या ठिकाणी घोषित केले आणि त्यातही शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000, 3,000, 4,000 अशी तुटपुंजी मदत देण्याचं काम या सरकारनं केलं। त्यामध्ये आमचा दसरा तर काळा झाला आणि आमची दिवाळी काळी होणार आहे। म्हणून ही आम्हाला तुटपुंजी सरकारची मदत नको आहे। एवढं दुःख कमी होते की नाही होत, तर या सरकारनं आणखी एक दुःख आणि आमच्या दुःखावर मिठाचा घाव केला। आमचा शेनगाव तालुका आणि हिंगोली जिल्हा या अतिवृष्टीच्या जे काही आम्हाला अनुदानापासून जे काही मदत मिळणार होती त्याच्यातूनही आमचा शेनगाव तालुका, हिंगोली जिल्हा वगळून टाकला। म्हणून या सरकारनं जे काही आम्हाला तोगडी मदत दिली, आमची शेतकऱ्यांची चेष्टा केली, तर ही मदत आम्हाला नको आहे। म्हणून ही मदत ही सरकारच्या तोंडावर आम्ही सर्व शेतकरी फेकून मारतो आणि ही सरकारच्या तोंडावर आम्ही मदत फेकून मारली नाही। मुळात या सरकारने जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा कुठेतरी अपेक्षा आशा होती हे सरकार कुठेतरी शेतकऱ्यांना मदत करेल, पण प्रत्यक्ष काल जेव्हा शासन निर्णय आला तेव्हा हिंगोली जिल्ह्यामधले 2 तालुके वगळण्याचं आमच्या समोर आलं आणि या अनुषंगानं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम इथल्या राज्य सरकारने केलेलं आहे। 2 आणि 3 हजारांना आमचं काही होणार नाही। द्यायची असेल तर आम्हाला हेक्टरी 18,000 रुपये जी तुम्ही घोषणा केली ती प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर द्या। 2,000, 3,000 आमची दिवाळी साजरी होणार नाही। म्हणून आम्ही जी काही 2-3 हजार रुपये मदत शेतकऱ्यांना मिळाली ती आणून या ठिकाणी फेकून दिली। येणाऱ्या काळामध्ये आम्ही याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करू जेणेकरून सरकारच्या बुडाखालची वाळू सरकेल।